मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तरसोद ते बालदी बायपासच्या पुलाचा एक बाजूचा भराव या ठिकाणी कोसळल्याची घटना घडली होती। त्यानंतर या रस्त्याला तडे देखील पडल्याची घटना समोर आली होती। गेल्या 7 दिवसांपासून हा बायपास जो आहे या ठिकाणी बंद आहे आणि बायपासवरची अवजड वाहनांची जी वाहतूक आहे ती मुख्य राष्ट्रीय महामार्गावरून या ठिकाणाहून जी आहे वळवण्यात आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर हेच ते ठिकाण आहे, हाच तो भराव आहे। या ठिकाणचा पुलाच्या एका बाजूचा भराव जो आहे या ठिकाणी कोसळलेला आहे आणि या ठिकाणची डागडुजी करण्याचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। केंद्राची समिती येणार आहे, त्यामुळे जो भाग कोसळलेला आहे तो आहे त्या परिस्थितीतच ठेवण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर हा जो भराव आहे याला तडे पडलेले होते आणि आपण दृश्यांमध्ये बघू। आता कॅमेरामॅनला मी दाखवण्याची विनंती करेल की हे तडे जे होते ते अशा पद्धतीने सिमेंटने या ठिकाणी बुजवण्यात आलेले आहे। मंत्र्यांची मागणी होती, खासदारांची मागणी होती की हा भराव पूर्णपणे काढून हा पूर्णपणे नव्याने करण्यात यावा अशी मागणी होती। मात्र केवळ डागडुजी आणि मलमपट्टी करण्याचं काम या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर या ठिकाणी भरावाचा जो कठडा आहे त्या ठिकाणी देखील तडे पडलेले होते आणि त्या तड्यांना देखील त्या ठिकाणी सिमेंट लावण्यात आलेला आहे आणि मलमपट्टी करण्यात आलेली आहे। आता ह्या भरावाला जर तडे पडलेले होते, पुलाचा त्या बाजूचा भराव जर कोसळला तर पुढच्या काळामध्ये हा भराव देखील या ठिकाणी मोकळा होण्याची शक्यता आहे, कोसळण्याची शक्यता आहे। हे गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी हा पूर्ण भराव या ठिकाणी काढून नव्याने करण्याची आवश्यकता होती। मात्र त्याकडे लक्ष न देता केवळ तात्पुरती मलमपट्टी आणि जे तडे आहे ते सिमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी बुजवण्यात आलेले आहे। आता आपण दुसरी बाजू या ठिकाणी बघूया की जे शहाणपण या ठिकाणी या महामार्ग प्रशासनाला असेल किंवा ठेकेदाराला सुचलं नव्हतं ते शहाणपण आता हा पूल कोसळल्यानंतर या ठिकाणी महामार्ग प्रशासनाला असेल ठेकेदाराला सुचलं। आता आपण जर बघितलं तर त्या दिवशी मंत्र्यांनी पाहणी केली त्यावेळी या ठिकाणी मोठा खड्डा होता आणि ही जी पॅरलल बाजू आहे दुभाजकाची, या दुभाजकाची बाजू ही सर्व बाजूने समांतर असली पाहिजे होती। मात्र या ठिकाणी मोठा खड्डा होता, तो आता या ठिकाणी ठेकेदाराला शहाणपण सुचल्यानंतर त्याला सिमेंटने बुजवण्यात आलेला आहे। आता कमालीची बाब बघा, हे आत्ताच या ठिकाणी सिमेंटने बुजवण्यात आलं ते बघा, त्याला आत्ता लगेच तडे पडलेत। हे बघा, आपण दृश्यांमध्ये बघतोय की याला आत्ता तडे पडलेले, म्हणजे जे एवढी मोठी घटना घडली या ठिकाणी तरी सुद्धा या ठेकेदाराला असेल प्रशासनाला या ठिकाणी शहाणपण या ठिकाणी आलेलं नसल्याचं दिसतं या ठिकाणी। आणि याला जर आता 2 दिवसातच या सिमेंटच्या केलेल्या कामाला तडे पडणार असतील तर किती दिवस टिकू शकतं। अशा पद्धतीने म्हणजे आधीच निकृष्ट काम केलं आणि आता पुन्हा या ठिकाणी निर्लज्जपणाचा कळस या ठिकाणी ठेकेदाराने महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी दाखवला जातो आहे आणि पुन्हा तीच पुनरावृत्ती या ठिकाणी केली जात आहे। आताच जर 2 दिवसापूर्वी केलेल्या या सिमेंटच्या कामाला जर या ठिकाणी आता तडे पडत असतील तर आपण विचार करू शकतो आणि विचार करण्याची बाब आहे की हे सिमेंट किती दिवस या ठिकाणी राहू शकतं। आता हे काम करत असताना पूल हा बंद आहे, हा बायपास 7 दिवसापासून बंद आहे आणि त्यामुळे काहीतरी काम दाखवायचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न या ठिकाणी ठेकेदाराकडून केला जातोय। जसं की या दुभाजकांमध्ये जे गवत या ठिकाणी उगलेलं होतं ते गवत काढण्याचं शहाणपण आता या ठेकेदाराला सुचलं। मजुरांच्या माध्यमातून ते काम या ठिकाणी केलं जात आहे। दुसरीकडे पुलाच्या आजूबाजूला ज्या संरक्षक कठडे आहे त्यांच्यामधला जो गॅप आहे तो देखील या ठिकाणी जो आहे त्याला सिमेंटने प्लास्टर केलं जात आहे। तो गॅप जो आहे या ठिकाणी जे तडे आहे तो दाखवण्याचा या ठिकाणी केविलांना प्रयत्न केला जातो आहे। हे दुभाजकाचे कठडे आहेत बघा, त्याला देखील या ठिकाणी तडे पडलेले आहेत। म्हणजे एकंदरीतच आपण खासदारांनी आपल्याला सांगितलं होतं की हा पूलच नव्याने करण्याची मागणी आहे आणि वस्तुस्थिती तशीच आहे की हा पूल जो आहे या ठिकाणी पूर्ण पूल हा नव्याने करावा। मंत्री गुलाबराव पाटलांनी तर आपल्याला बोलताना सांगितलं होतं की हा महामार्गच पुन्हा नव्याने करावा, कारण अशा पद्धतीने जे आहे निकृष्ट काम सगळ्या ठिकाणी या महामार्गावर झालं आहे। दुभाजकाला तडे, दुभाजक समांतर नसणे, पुलाच्या बाजूचा भराव कसणे, पुलाच्या बाजूच्या भरावाला पडलेले तडे आणि ह्या सर्व गोष्टी घडल्यानंतर हा पूल कोसळण्याच्या स्थितीत असताना आता केवळ मलमपट्टी, तडे हे सिमेंटच्या माध्यमातून बुजवण्याचं काम आणि बस केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याचं काम या ठिकाणी आता सुरू आहे। आता नेमकी केंद्राची समिती या ठिकाणी कधी येईल, किती दिवसापर्यंत हा या ठिकाणी पूल बंद राहील
यामुळे जळगाव शहरामध्ये वाहतुकीची कोंडी वाढली आहे, अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासन वेळखाऊपणा या ठिकाणी करतंय का, असे एक ना एक अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होले जात आहे. मात्र एवढ्या मोठ्या घटनेनंतर देखील या ठिकाणी महामार्ग प्राधिकरण किंवा ठेकेदार यांना कुठलीही शहाणपण या ठिकाणी सुचलेलं नाहीये आणि त्यामुळे पुन्हा निकृष्ट दर्जाचं काम, मलमपट्टी जी केली जाते आहे ती सुद्धा काळजीपूर्वक केली जात नाहीये. 2 दिवसापूर्वीच केलेल्या कामाला पुन्हा या ठिकाणी तडे पडत आहेत. त्यामुळे निकृष्ट कामाचा कळस या ठिकाणी गाठला जातो आहे आणि या ठिकाणी ठेकेदार आणि महामार्ग प्रशासन यांना कुठलीही जाग अद्यापही या ठिकाणी आलेली नसून तीच पुनरावृत्ती या ठिकाणी केली जात असून पूर्णपणे भराव पूल नव्यानेच करावा अशीच मागणी या ठिकाणी केली जाते आहे. कॅमेरा पर्सन जकी अहमद सोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.